गडचिरोली जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून ठिय्या आंदोलन आपल्याला पाहायला मिळतो आहे। महत्वाचं म्हणजे सुपीक जमीन जी विमान अधिग्रहण असेल, MIDC असेल, या अधिग्रहणासाठी कास्तकारांनी विरोध दर्शवला आहे। यामध्ये लहान बालके असतील, मध्यम असतील किंवा बुजुर्ग असतील, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघू शकता या संपूर्ण परिसरात कालपासून भुके तहानेनं या ठिकाणी बसलेले आहेत। आज सकाळचा टायमिंग होता, सकाळी अल्पाहार म्हणून ते चिवडा खाल्ले आहेत आणि रात्र सुद्धा याच ठिकाणी झोपले आहेत। यांचं म्हणणं आहे की मी आमचं अधिग्रहण होऊ देणार नाही, सुपीक जमीन देऊ देणार नाही, यांनी या भूमिकेवर ठाम आहेत। काल दरम्यान प्रभारी जिल्हाधिकारी गावंडे साहेब या ठिकाणी येऊन काही हरकती असतील तर नोंदवा, परत विचार करण्यात येईल असं बोलण्यात आलं, परंतु या येथील स्थानिक शेतकऱ्यांनी याला प्रखरतेने विरोध दर्शवला आणि आमची जागा आमचीच आहे, आम्ही कोणाला देणार नाही, जीव आहे तोपर्यंत ती जागा आमची आहे, अशी भूमिका दर्शवली आहे। या आपल्यासोबत आता एक स्थानिक महिला आहेत, त्यांच्यासोबत आपण महत्वाची भूमिका जाणून घेऊया, यांचं काय मत आहे। काय वाटतं तुम्हाला ह्या अधिग्रहणासंदर्भात? मी हिरापूर येथील रहिवासी आहे आणि मी तेथील शेतकरी आहे। मला 3 एकर जमीन आहे आणि मी पूर्ण शेतीवर अवलंबून आहे। आमच्याकडे हे एअरपोर्टसाठी काही अधिकारी आले होते, त्यांनी म्हटले की आम्हाला तुमची सुपीक जमीन पाहिजे। आम्ही त्यांना नकार दिला, खूप मेहनत केली की आम्ही त्यांना सांगितलं की आमची जमीन आम्हाला पाहिजे। आणि एक दिवस मग रात्रोला आमच्या गडचिरोली जिल्ह्याचे आमदार नरोटे साहेब हे आले होते। त्यांनी एक तोंडातून एवढा शब्द काढला की मी बघत आहे आताची जी पिढी आहे ती खरं शेती करत आहे, पण जी समोरची पिढी येणार आहे ती शेती करणार नाही। पण आमचं असं म्हणणं आहे की समोरची पिढी कशी शेती नाही करणार? आम्ही ज्या प्रकारे सासू सासऱ्यापेक्षा चांगली आधुनिक पद्धतीने शेती करत आहोत, त्यापेक्षा आमचे मुलं आमच्यापेक्षा चांगली शेती करू शकतील, हा आमचा पूर्ण ठाम निर्णय आहे। नोकरी तर करतीलच, आम्ही असे नाही म्हणणार, पण शेती पण खूप चांगल्या आधुनिक पद्धतीने शेती करतील। आणि आमचा गाव हिरापूर आणि कोणताही असो पूर्ण हा शेतीवर अवलंबून आहे आणि त्याच्यात मेहनत करून आपल्या स्वाभिमानानं जगणारा हा मनुष्य आपली शेती तुम्हाला कधीही देणार नाही। असाल आज आमचे मुलं बाळ इथंच आले आहेत। आता माझी मुलगी आहे पण ती आता थोडी बाहेर गेली आहे, नाहीतर तुम्हाला दाखवलं असतं का माझी मुलगी पण इथं आहे। हे छोटे छोटे बालक आहेत। हे असं आमच्या या फडणवीस दादांना आता दादाच म्हणावे लागेल, कारण आम्ही रिस्पेक्ट देऊन बोलतो ना, आम्ही कधी कोणाला बिना रिस्पेक्ट न कधीही बोलत नाही। फडणवीस दादा, तुम्ही आमचं म्हणणं ऐकून घ्या, आमची शेती नका नेऊ, तुम्हाला काय जो विकास करायचा आहे तो तुम्ही बाहेर करा, कुठेही करा, पण आमची सुपीक जमीन प्लीज करून तुमच्या पाया लागतो, काही करतो, पण आमची सुपीक जमीन तुम्ही नेऊ नका आणि आम्हाला शांत चित्ताने जगू द्या। हेच तुमच्याकडे चांगले आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो आणि का तुम्ही आमच्या सुपीक जमिनी घेऊ नका, एवढे मी बोलते। भुके तहानेनं आहात, रात्र बेरात्री मी गुरवाडा गावची आहे रहिवासी। माझी तब्येत चांगली नसल्यामुळे तरी पण मी इथं आली। आमची सुपीक जमीन आम्हाला पाहिजे, मरण आलं तरी चालेल। मी माझे 2 शब्द बोलून समाप्त करतो। बाई, तुझं नाव काय ग? तुझं नाव काय आहे? अनन्या। नाव काय? अनन्या नाही ना, कोणत्या वर्गात आहे ग तू? 5वी। तू इथं काल पासून कशाला आली आहे? शेती जाऊन नाही द्यायची, काय काय? आमची शेती द्यायची नाही। तुमची शेती द्यायची नाही आहे? शासनाचा जो निर्णय आहे अतिशय निंदनीय आणि चुकीचा आहे। हा शेतकऱ्यांचं जीव घेण्याचा हा जो निर्णय आहे, सर्व शेतकरी मुक्त करून यांचा जीव शेतकऱ्यांना गुलाम करायचं, हा एक त्यांचा एक उद्देश आहे। विकासापासून आपल्याला विकासापासून रोखायचं नाही, शासनाला विकास करा, जरूर करा, परंतु शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी सोडून विकास करा, जेणेकरून शेतकरी हा मूळ व्यवसाय हा शेती आहे। शेतकऱ्यांचा पारंपरिक पिढ्यानपिढ्या जगत आल्या शेतीच्या भरोशावर जगत येतो शेतकरी, आणि शेतीच हा मूळ पोट भरण्याचं साधन आहे। आणि येणारी पिढी पण आता शिक्षण शिकूनही नोकरी नाही तर शेती केल्याशिवाय त्यांना पण पर्याय राहणार नाही। त्याच्यामुळे हा मूळ व्यवसाय शेती आहे। शेती वगळून तुम्ही विकास करू शकता। शेतकऱ्यांची शेती हिसकून विकास म्हणजे हा विकास म्हणता येत नाही, हा शेतकऱ्यांसाठी भकास आहे। या सरकारचं मी निषेध करतो, जेणेकरून ह्या शासनाला कळलं पाहिजे
कालपासनं या येथील महिला असेल, पुरुष वर्ग असेल, सर्व शेतकरी उन्हामध्ये इथं तडफडत आहे. 46 डिग्री सेल्सिअस तापमान असताना सुद्धा इथं या उन्हामध्ये राहतो. याची कदर, याची जाणीव, याची कदर त्यांना कळाली पाहिजे आणि त्यांना समजलं पाहिजे का शेतकरी हा काय आहे. याची जाणीव ठेवून सर्व शेतकऱ्यांचा व्यथा जाणून या शासनानं थोडा हे जे काढलेला GR हे मागं घेतलं पाहिजे. याच्यामध्ये बैलबंड्या घेऊन हजारो 100 बैल वगैरे आहे इथं. बैलगाड्याचा ते मुख्य प्राणी आहेत. यांच्याकडे थोडा शासनाला कळलं पाहिजे की हे मुख्य प्राण्याची काय व्यथा होत आहे. एकीकडे आपण म्हणतो मुख्य प्राण्यांचा यांनी जर शासनाने काढलाय का आपला कत्तलखाना जो जाणारे जनावर, आम्ही यांना अडवून यांना कत्तलखान्याकडे जाऊ देणार नाही अशी भावना शासनाने बोलून दाखवतो. परंतु हे मुख्य जनावर यांच्या शासन प्रशासनाच्या समोर असताना सुद्धा यांना जर कदर येत नसेल, हे गेंड्याच्या कातडीचं शासन प्रशासन असेल तर याला काय अर्थ मग समजा. माझी मागणी अशी आहे, पहिल्याचा काळ कसा होता, इंदिरा गांधीनं बंगाल देशमध्ये थांबा कारण का बोलावंच लागेल, कारण का आम्हाला उद्ध्वस्त करून काय करणार, आम्ही गलीवर पडणार आहोत आमचे मुलाबाळा. त्या इंदिरा गांधीनं बिचारीनं होती तेव्हा बांगलादेश मधून लोक आले, त्यांना जंगलाचा नायनाट करून टाकला, तरी त्यांना जागे दिले 5-5 एकर 10-10 एकर. आम्हाला करून आम्ही भिकाच्या पायी लागू का आमचा गावाचा उद्ध्वस्त करू, एवढी जनता कुठं जाणार, हा असा माझा म्हणणं आहे. कारण आम्ही मरून जाऊन रक्ताचा सडा व्हायला तरी चालेल, परंतु माझी जमीन देणार नाही. आपल्या समोर आता 2 बालकं आहेत, एकदम छान निरागस, आणि आपण ते थोडं लाजत आहेत. पण यांच्याकडूनही जाणून घेऊ हे पोरं कशाला आले. एकदम निरागस आहेत, यांना शेतीचं आणि त्या परिस्थितीची जाण आहे. हे नेमकं काय म्हणतात आणि कुठल्या गावावरून आले. काय रे बाळा, कुठून आले आहात? हिरापूर. तू रे बाबा, हिरापूर. तुझं नाव काय आहे? माझे पूर्ण नाव गुणवंत पुरुषोत्तम निसार. तुम्ही कशासाठी आल्या तिथे? जमीन नाही द्यासाठी जमीन नाही द्यासाठी. कालपासून जेवण वगैरे केलं केलं? आंघोळ पाणी काहीच नाही? नाही. बरं. काय वाटते तुम्हाला, काय करायला पाहिजे? जमीन नाही द्यायला पाहिजे. लोकांच्या वेदनादायक प्रतिक्रिया जाणल्यानंतर या ठिकाणी आपल्यासोबत नेते आहेत, त्यांच्यासोबत शेवट आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया घेऊया. नेमकं काय वाटतं की तुमचा 2 दिवसापासून हा भूमी अधिग्रहणासाठी तुम्ही इथं बसलेले आहात की ते होऊ नये, या संदर्भात तुमची ठाम भूमिका काय आहे आणि आता या समोर काय राहणार आहे? आमची मागील अनेक दिवसापासून या राज्य शासनाला, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, यांच्याकडे सातत्यानं मागणी हीच राहिली आहे की या गडचिरोली जिल्ह्यातल्या सुपीक जमिनी ह्या आपण अधिग्रहित करू नये. आपल्याला जर विकास करायचा आहे तर आपण पर्यायी जागा निवडावी, परंतु जे वडिलोपार्जित पिढ्यानपिढ्या ज्या शेतीला या शेतकऱ्यांनी कसला आहे आणि त्या शेतीच्या उत्पन्नाच्या भरोश्यावर यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह होत आहे, त्या सुपीक जमिनी आपण घेऊ नये अशी एक मागणी माध्यमांच्या माध्यमातून आणि प्रशासनाच्या माध्यमातून सातत्यानं आम्ही करत आहोत. परंतु या राज्याचे मुख्यमंत्री या मागणीकडे लक्ष द्यायला तयार नाही, इथला प्रशासन याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आणि शेवटी शेतकरी हतबल झाला की आपल्या मागण्यांना जर हे प्रशासन लक्ष देणार नसेल तर आपण आता प्रशासनाच्या दारात जाऊ, तिथे ठिय्या आंदोलन करू. आणि कालपासून आपण बघतात हजारोच्या संख्येने या ठिकाणी शेतकरी ठिय्या आंदोलनाला बसले आहेत. आजचा हा 2रा दिवस आहे आणि या 2ऱ्या दिवशी सुद्धा प्रचंड शेतकऱ्यांची या ठिकाणी गर्दी होताना आपण बघतात आणि पुढील दिवसामध्ये ही गर्दी वाढत जाणार आहे. माझी प्रशासनाला आणि राज्यकर्त्यांना विनंती आहे की जी शेतकऱ्यांची मागणी आहे की जमिनीचं अधिग्रहण करू नये, ज्या सुपीक जमिनी आहेत त्या शेतकऱ्यांना विचारात न घेता त्यांच्या जमिनी बळजबरीने घेऊ नये, ही एक मागणी घेऊन आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत. नक्कीच या ठिकाणी आपण बघू शकता की 2 लहानचे लेकरं आहेत आणि 2 लहानच्या लेकराला घेऊन ही माऊली इथं आलेली आहे. एकदम निरागस एक 2 वर्षाचं हे लेकरू आहे आणि या ठिकाणी आले. ताई, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही इथं कशासाठी आलेत? आमची शेती गेली नाही पाहिजे म्हणून हे मुलं आमच्यासाठी आम्ही पकडून आले. कालपासून येत आहोत. लहान बरोबर मुलं बाळ धरून सण येतच मुक्काम केलं रातभर. जेवण नाही बरोबर, काही नाही मुलांना. तुम्ही आता काय करणार आहात? आणखी किती दिवस असं राहणार?
राहणार आमची शेती जवळ आमच्या हातामध्ये येत नाही तोपर्यंत येतच राहणार. नक्कीच या ठिकाणी विमानाच्या जागेसाठी अधिग्रहण असेल, MIDC साठी अधिग्रहण असेल, या कुठल्याही व्यक्तिगत शासन कुठले तरी जर सुपीक जमिनी जर घेत असेल तर या ठिकाणचा गडचिरोलीचा शेतकरी हा विरोध दर्शवेल आणि आज जो विरोध आहे हा विरोध कायम राहील अशी भूमिका, ठाम भूमिका घेतलेली आहे. ओमप्रकाश चुनारकर, लोकस्पर्श न्यूज साठी रवी मंडावार सह गडचिरोली.